तर जय कांतेश मित्रांनो, आपण सकाळी सकाळी ना मिरच्याच्या प्लॉटकडे निघून गेलो, कारण की आपल्याला नळ्या सरळ करायचे होते आणि बाकीच्या नळ्या होत्या ते सोडून आहे त्यांच्यामधली घाण काढायची. नळ्या सोडून ना आपण घरी आलो होतो. सोने आपला आहे ना डायरेक्ट जांभूळवरती सोडून गेलो होतो जांभूळ पाडण्यासाठी. दुपारी ना आपण बागेच्या नळ्या सरळ करायला गेलो. नळ्या सरळ करून आल्यानंतर आपण पिकअप घेतली, निघालो मळ्यामध्ये. मळ्यामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपण पिकअप सावलीत लावून घेतली व आपली प्लॅटिना घेऊन आपण निघालो मळ्याकडच्या दिशेने. मळ्यात आल्यानंतर पहिले आपण कोबीचं रोप बघितलं आणि कोबीचं रोप एकच नंबर होतं. त्याची जर्मिनेशन आहे ना एकच नंबर झालं होतं. आपला दाना उतरला होता. त्यानंतर कोबीच्या रोपला आपण पाणी लावून दिलं आणि आपण निघालो गिनेग्रासला परत पाणी भरायला. आलो होतो इकडे गिनेग्रास कापायला. आपला वेळ आहे, वेळाने गिनेग्रास कापत होतो मी. इकडे मुंग्या एवढ्या आहे ना, ते विचारच बाहेर आपल्याला गिनेग्रास फर्स्ट कापू देत नाही, एवढ्या चावत आहे ना. तुम्हाला विचार पडला असं बरं काय गिनेग्रास इतका बारीक आहे. हे 4G नेपियर आहे. जसं मोबाईलचं कसं 5G 4G असतं ना, तसं आपल्या गिनेग्रास मध्ये 4G 5G असं नेपियर आहे. आपण 4G लावलेलं, 5G आपल्या तिकडची बाजूला आहे. आपल्याला आहे ना आता गिनेग्रास कापायचा आहे, तोपर्यंत मी सोन्या पटापट गिनेग्रास कापून घेतो. सोन्याचं आणि कुत्र्याचं काय भांडण होत राहतं बरं का. आपल्याला गिनेग्रास सोन्याने गाडा पहिल्यावर ठेवायचा होता, कारण की गाडा पहिलेच घेऊन जाणार आहे. पिकअप आता इथे लावली सध्या आपण गिनेग्रास व्हायला आलो होतो. आता ते मुंग्या दाखवतो किती झाले इथे आता. एवढा जो चालू आहे ना, माणूस बॉडी बिल्डर होऊन जाणार आहे. जर ब्लॉग आवडला असेल लाईक आणि फॉलो करून टाका पोट्यानवर. तर जय कांतेश.